अजितदादांनी जी भूमिका घेतलेली आहे ती राष्ट्रासाठी आहे आणि राष्ट्र हे प्रथम येतं, त्याच्यामुळे ही राष्ट्राची निवडणूक असल्यामुळे ही कौटुंबिक निवडणूक नाही, ही राष्ट्राची निवडणूक आहे. किती टक्के विश्वास वाटतो की बारामतीत तुमचा विजय होईल? 100%. सुनेत्रा वहिनी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनेत्रा वहिनी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा. आपकी बात सुनेत्रा वहिनी पवार, आपकी बात सुनेत्रा वहिनी पवार, आपकी बात सुनेत्रा वहिनी पवार. काही कुठल्याही मुद्द्यांवर खरं तरी निवडणूक आता तुम्ही लढवाल, कारण मतदारसंघ खूप मोठा आहे. मतदारसंघामध्ये तुम्ही पण गेले काही दिवसापासून फिरता आहात. कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढाल? तसं बघायला गेलं तर अनेक मुद्दे आहेत. महिला सक्षमीकरण आहे, युवकांच्या नोकऱ्या आहेत, महिला सक्षमीकरण आहे, युवकांच्या नोकऱ्या आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. आता सध्या तर उन्हाळा चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहेत. तुम्ही पाण्याचा विषय काढला, दुष्काळ सुरू आहे, सरकारने अजून दुष्काळाबाबत काही भूमिका घेतलेली नाही, त्या संदर्भात काही तुम्ही पाऊल उचलणार नाही? आता माहिती घेऊन आता सुरू करू आपण आता, कारण अगदीच मी बारामतीमध्ये तुम्ही फिरताय गेल्या अनेक दिवसांपासून, लोकांकडे बघून कुठेतरी असं वाटतंय का की लोकांना एक चेंज हवा आहे लिडरशिपमध्ये, असं एक चित्र दिसतंय का लोकांना? असं वाटतंय का लोकांशी संवाद साधताय? कारण लोकांचा उत्साह बघून तरी असं म्हणता येईल की लोकांना जरा चेंज हवा आहे. उद्यापासून आता प्रचार सुरू होईल, यामध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही त्याच्यात सगळे जाल निवडणूक म्हणजे मतदारसंघामध्ये? गेल्या 15 वर्ष झालं आमदार आहेत आणि त्यानंतर आता खरं तर सगळे हे खासदार आहेत तुमच्या विरोधात. खरं सांगायचं तर देशामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचा मुळात जास्ती, आपल्याकडे साईडला तर जास्त शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, युवकांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत. त्यामुळे हे सगळेच प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊ. तशी तुमची पहिली निवडणूक आहे, काय वाटतं पहिली निवडणूक ती खासदारकीची सामोरं जातं? आता बघूया आपण कसं, आता हा पहिलाच अनुभव आहे, आता इथून अनुभव घेऊया. मगाशी तुम्ही भाषण करताना पाऊस सुद्धा आला होता, विजयाचा पाऊस म्हणायचा आणि विजय त्याच वेळेस तिकीट जाहीर झाली. ते निसर्गाची कृपादृष्टी म्हणूयात. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.